अध्याय 18 प्रलंबासूर वध. दावानलापासून व्रजवासी जनांचे संरक्षण केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आपले बालमित्र गाईवासरे ऋषभ बंधुबांधव यांच्या समवेत वृंदावनाकडे निघाले. त्यावेळी त्यांचे सवंगडी विविध गीते गात होते. अशा रीतीने श्रीकृष्ण सदैव गायींनी भरलेल्या वृंदावनात परत आले. श्रीकृष्ण आणि बलराम आपले बालमित्र व्रजबाला यांच्या संगतीत वृंदावनातील जीवनाचा सुखोपभोग घेत असताना क्रमाक्रमाने ग्रीष्म ऋतू आला. भारतात उन्हाळ्याचे फारसे स्वागत होत नसते, कारण त्यावेळी उष्णतामानात फारच वृद्धी झालेली असते. परंतु वृंदावनात प्रत्येकाला आनंद झाला, कारण तेथे वसंताच्या पावलानेच ग्रीष्माचे आगमन झाले होते. याचे कारण भगवान ब्रह्मदेव आणि भगवान शिव यांचे देखील अधिपती असे भगवान कृष्ण आणि बलराम तेथे निवास करीत होते. वृंदावनात अनेक धबधबे आहेत, तेथून पाणी निरंतर पडत असते आणि त्याचा मधुर कर्णध्वनी रातकिड्यांच्या स्वराला आवृत्त करीत असतो. वृंदावनात सगळीकडेच पाण्याचे झरे वाहत असल्यामुळे ते वन सतत हिरवेगार असते. वृंदावनवासी जनांना सूर्याच्या दाहक उष्णतेचा आणि उन्हाळ्यातील उच्च तापमानाचा कधीही त्रास होत नाही. तेथे कुमुद, कुंज, उत्पल अशी विविध प्रकारची कमळे उमललेली असतात आणि मंदगतीने वाहणारा पवन त्या कमळांचे सुगंधी परागकण वाहून नेत असतो. यमुनेच्या तसेच सरोवराच्या तरंगाच्या तुषाराने धबधब्यातून उठणारे तुषार सदैव वृंदावनवासी जनांच्या शरीरांना आल्हादक स्पर्श करीत असतात आणि त्यामुळे तेथील वातावरण सदैव आपोआपच शीतल आणि सुखकारक असते. त्यामुळे वृंदावनातील रहिवाशांना ग्रीष्म ऋतूची जाणीव मुळीच होत नाही. वृंदावन हे स्थानच अतिशय रम्य आहे. येथे अतिशय अनेक प्रकारची सुंदर हरणे आहेत. सर्वत्र विविध प्रकारची फुले सदैव उमललेली असतात. पक्ष्यांचे मधुर पूजन चालू असते. मयूर मनोहर नृत्य करीत असतात आणि संपूर्ण परिसर केकारवाने दुमदुमून गेलेला असतो. तेथे फुलांवरून मधुमक्षिकांचे गुंजन चालू असते आणि कोकिळा 5 भिन्न स्वरांमध्ये कर्णमधुर गायन करीत असतात. रसराज श्रीकृष्णांनी आपले अग्रज बलराम आणि गोपबालके यांच्या समवेत गायींना घेऊन वेणू वाजवीत या सृष्टी सौंदर्याने नटलेल्या वृंदावन नामक वनात प्रवेश केला. त्यांना या वनातील सुंदर वातावरणाचा आनंद लुटण्याची इच्छा होती. ते नवीन पालवी फुटलेल्या वृंदावन वृक्षावलीत शिरले. तेथील झाडांची फुले मयूरपंखासारखी रंगीबेरंगी होती. त्यांनी तेथील फुलांच्या माळा करून गळ्यात घातल्याने केशरी धातूने शरीरे रंगविली. ते तेथे नाचू गाऊ लागले. कधीकधी आपापसात मल्लक्रीडा करू लागले. जेव्हा श्रीकृष्ण नाचू लागले तेव्हा काही गोपबालके गीते गाऊ लागली. कोणी वेणुवादन करू लागले, कोणी शिंगे वाजवू लागले, कोणी टाळ्या वाजवून मित्रा तू किती सुंदर नृत्य करतोस असं म्हणत त्यांची प्रशंसा करू लागले. वस्तुतः ते सर्व गोपमित्र श्रीकृष्णाच्या लीलांमध्ये सहकार्य करण्याकरता उच्च लोकांमधून अवतरलेले देव होते. गोपबालकांच्या वेशातील ते देव जसा एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला उत्तेजन देतो तसे श्रीकृष्णांना टाळ्या वाजवून उत्तेजन देत होते. या काळापर्यंत भगवान बलरामांचा आणि श्रीकृष्णांचा चुडाकरण संस्कार झालेला नव्हता. त्यामुळे त्यांचे केस काकपक्षाप्रमाणे विस्कटलेले दिसत होते. ते सदैव आपल्या बालमित्रांसमवेत लपंडाव खेळत असत आणि उड्या मारित असत आणि आपापसात युद्ध करीत असत. कधीकधी त्यांचे मित्र जेव्हा नृत्य गायन करू लागत तेव्हा मित्रांनो तुम्ही किती सुरेख नृत्यगान करता असे म्हणत ते त्यांना उत्तेजन देत. ते बेलफळे आणि आवडे घेऊन चेंडूसारखा झेल घेण्याचा खेळ खेळत. कधीकधी ते एका बालकाचे डोळे बांधून आंधळी कोशिंबीर खेळत. कधीकधी ते वनातील हरणांचे पांगडण्याचे, कधी विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या पूजनाचे, तर कधी बेडक्याच्या ओरडण्याने अनुकरण करीत एकमेकांशी हास्य विनोदात रंगून जात. ते कधीकधी झाडाच्या फांद्यावर बसून झोका खेळत, कधी आपापसात राजा प्रजेचा खेळ खेळत. अशा रीतीने श्रीकृष्ण आणि बलराम मित्रांसोबत अनेक खेळ खेळले आणि सरिता, सरोवरे, झरे, छान वृक्षवल्ली आणि फुलाफळांनी लगडलेल्या वाटिका यांनी परिपूर्ण वृंदावनातील आल्हाददायक वातावरणाचा त्याने आनंद घेतला. एकदा सर्व गोपबालके अशा दिव्य क्रीडांमध्ये मग्न असताना तेथे प्रलंबासूर नावाचा असुर एका गोपबालकाचे रूप धारण करून श्रीकृष्ण आणि बलरामांना पळवून नेण्याच्या निमित्ताने त्यांच्या मेळ्यात आला. श्रीकृष्ण जरी एका गोपबालकाची भूमिका करीत होते तरी साक्षात भगवंत असल्यामुळे त्यांना भूत, भविष्य, वर्तमानाच्या काळांचे आणि घटित होणाऱ्या सगळ्या गोष्टींचे ज्ञान होते. जेव्हा प्रलंबासुराने त्याच्या मेळ्यात प्रवेश केला तेव्हा त्याला कसे ठार करावे याचा श्रीकृष्ण विचार करू लागले. परंतु वरवरून त्यांनी मित्र म्हणून स्वागत केले. ते त्याला म्हणाले, मित्र तू आमच्या संगतीने खेळायला आला असे फार चांगले झाले. श्रीकृष्णांनी नंतर आपल्या सगळ्या बालमित्रांना बोलावून सांगितले, गड्यांनो आता आपण जोडीजोडीने खेळ खेळूया. एक प्रकारे खेळण्याच्या हेतूने सगळी मुले एकत्र आली. काहींनी श्रीकृष्णाची बाजू घेतली तर काहींनी बलरामांची, आणि ते दोघात खेळू लागले. अशा द्वंद्वात हरलेल्या मुलांनी जिंकलेल्या मुलांना घोडा जसा धन्याला पाठीवर घेऊन जातो त्याप्रमाणे न्यावयाचे ठरले. कृष्ण, बलराम आणि त्यांचे सवंगडी खेळ खेळू लागले आणि जसजसे ते भांडीर वनातून घरात पुढे निघाले तसतशा गायी देखील पुढे पुढे चरत निघाल्या. आता बलराम, श्रीदामा आणि ऋषभ आणि श्रीकृष्णाच्या गटाला त्यांना पाठीवरून भांडीर वनातून घेऊन जावयाचे होते. हरल्यामुळे श्रीकृष्णाने श्रीदामाला पाठीवर घेतले, तर भद्रसेनाने ऋषभाला बालकाचे रूप धारण करून त्यांच्यात अनेक आलेल्या प्रलंबासुराने त्यांच्या खेळाचे अनुकरण करीत भगवान बलरामांना पाठीवर घेतले. प्रलंबासूर एक बलवान असुर होता. कृष्ण त्या गोपबालकांमध्ये सर्वात बलवान होते असा त्यांचा समज होता. श्रीकृष्णांचे सानिध्य टाळण्याकरिता प्रलंबासूर भगवान बलरामांना निश्चित स्थानाहून पुढे वनात दूरवर घेऊन
गेला. निश्चितच तो असुर अतिशय बलवान होता, परंतु ज्यांची तुलना पर्वताशी होणे अशक्य आहे अशा बलरामांना तो पाठीवर घेऊन धावत असल्यामुळे अतिशय भारामुळे त्याला थकवा वाटू लागला आणि आपले खरे रूप धारण केले. तेव्हा तो आपल्या खऱ्या रूपात प्रकट झाला. तेव्हा त्याच्या माथ्यावर सुवर्णाचा मुकुट होता, कानात तेजस्वी कुंडले होती, काळ्या शरीरावर सुवर्णालंकार आणि पाठीवर पांढऱ्या शुभ्र कांतींचे बलराम अशा त्या सुराची शोभा चंद्रमाजवळील विद्युलतेने युक्त अशा काळ्याकुट्ट ढगाप्रमाणे झाली होती. बलरामांनी निरीक्षण केले, त्याचे शरीर ढगापर्यंत वाढत गेले होते. त्याचे नेत्र दगदगत्या अग्नीसारखे प्रदीप्त दिसत होते. त्याची भ्रुकुटी आणि दात अतिशय उग्र होते. तो असुर अशा प्रकारे प्रकट झालेला पण बलरामांना प्रथम आश्चर्य वाटले. ते अचंबा करू लागले. अरे, आपल्या वाहनाने अचानक असे वेगळे रूप कसे घेतले? परंतु तत्काळ त्यांच्या लक्षात आले, एका असुराने ठार मारण्याच्या हेतूनेच आपल्याला या बालमित्रांपासून दूर आणले आणि इंद्र ज्याप्रमाणे आपल्या वज्राने पर्वतावर प्रहार करतो त्याप्रमाणे त्यांनी या असुराच्या डोक्यावर मुष्टी प्रहार केला. बलरामांच्या वज्रासारख्या शक्तिशाली प्रहाराने तो असुर डोके ठेचलेल्या सर्पासारखा मृत होऊन खाली कोसळला. त्याच्या तोंडावाटे रक्तप्रवाह बाहेर पडू लागला. जेव्हा तो खाली पडला तेव्हा देवराज इंद्राच्या वज्राघाताने एखाद्या पर्वताचे चूर्ण होऊन तो खाली कोसळून पडावा त्याप्रमाणे प्रचंड ध्वनी झाला. सर्व गोप बालके तो ध्वनी ऐकून तेथे आली. तेथील बीभत्स दृश्य पाहून त्यांना घडलेल्या प्रकाराची तत्काळ जाणीव झाली आणि ते छान छान अगदी छान चांगले केलेस असे म्हणत बलरामांची प्रशंसा करू लागले. आपला बंधू बलराम मृत्यूच्या तोंडातून परत आल्याचा विचार करून सर्व गोप बालके अतिशय प्रेमाने त्यांना मिठ्या मारू लागले. त्यांनी त्यांचे हितचिंतन करून अभिनंदन केले. भगवान बलरामांनी त्या महाकाय असुराचा वध केला. ते पाहून देवी देवतांनी प्रसन्न होऊन आकाशातून त्यांच्या दिव्य विग्रहावर पुष्पवृष्टी केली आणि त्यांचे अभिनंदन करून आशीर्वाद दिले. अशा प्रकारे कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील प्रलंबासुर वध नामक अध्यायातील व्यक्तिवेदांत भाष्य संपन्न.